नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अँड आय होप यू ऑल गाईज आर ॲब्सोल्युटली डुईंग वेल. आता सकाळचे वाजलेत 8 आणि आता ऑफिसला चाललो आहे. आतमधल्या रोडला आहे त्याच्यामुळे मी हेल्मेट नाही घातलं आहे. जसं थोडा पुढे गेलो ना हायवे साईडला मग हेल्मेट घालतो. सकाळचं जरा ऑफिसला जायला बरं वाटतं कारण ऊन नाही आहे त्याच्यामुळे. बस ते एकच रिझन आहे ऑफिसला लवकर जायला आवडण्याचं. दुपारची शिफ्ट फक्त त्यासाठी आवडते मला कारण मस्तपैकी आरामात उठून आरामात तयारी करून व्यवस्थित जावं लागतं. पण ऊन असल्यामुळं मला ती शिफ्ट पण आता नको नकोशी वाटायला लागले फक्त उन्हामुळे. कारण त्यावेळेला तुम्ही हाफ स्लीवची टी शर्ट वगैरे नाही घालू शकत, इतका चटका बसतो ना बेकार. आणि आज थोडं सकाळी एकदम फ्रेश वाटतंय कारण आज सकाळी जिमला जाऊन आलो आहे भाई. तर जरा मस्त वाटतंय, थोडे एनर्जेटिक वाटतंय. पहिलाच दिवस आहे. खूप मला वाटतं एक 3 महिन्यानंतर जात असेल मी. 3 महिन्याचा गॅप, 3-4 महिन्यांचा गॅप पडला माझ्यामध्ये जिममध्ये. आता जिम जॉईन केले ती मी आय होप की कंटिन्यू करेन. ओ शेट यार, ID कार्ड विसरलो घरी. अरे यार, ID कार्ड विसरलो घरी. आता काय, आता परत मागे नाही जाऊ शकत. मागे गेलो तर खूप लेट होणार कारण विदाऊट ID कार्ड आतमध्ये एंट्री नाही आहे. पहिली गोष्ट तर गेटमध्ये कसं बसं मी एंट्री करेन पण बाईकला एंट्री नाही, तर थोडा जुगाड करावा लागतो त्यासाठी. एक दुसरा गेट आहे, त्या गेटने एंट्री मारावी लागेल मला. पण तिथे तर सांगितलं की मला ऑफिसला जायचं आहे, या ऑफिसचं आहे, तर बिलकुल एंट्री देणार नाही त्या गेटला. पण तिथे मला माझ्या सरांनी एकदा एक ट्रिक सांगितली की ऑफिसला जातो आहे म्हणून नको सांगू. आमच्या ऑफिसच्या परिसरात एक बँक आहे, त्या बँकेमध्ये जातो आहे म्हणून सांग. तर तुला ID कार्ड किंवा आतमधला जो पास असतो, गेट पास बाईकचा, तो विचारणार नाही. म्हटलं ही ट्रिक चांगली आहे. तेव्हापासून मी कधी ID कार्ड विसरलो ना, हे मला वाटतं 3rd टाईम आहे ID कार्ड विसरतो आहे, तर मी हीच ट्रिक वापरतो. थोडा ऑफिसच्या जवळ गेल्यावरती सराला मेसेज करतो किंवा कॉल करतो की ID चा मेल टाक म्हणून. हेल्मेट घालून घेतो. मेन हायवे लागणार आहे पुढे. आय होप ऐकायला व्यवस्थित येत असेल कारण माईक मी इथे टी शर्टच्या आतमध्ये लावला आहे. ओके, हा माईक आता आतमधल्या साईडला जरा लावतो. ओके, परफेक्ट. आय होप पहिल्यापेक्षा बेटर ऐकायला येत असेल आता. चला, वाजलेत 8 वाजून गेलेत, वेळसुद्धा झाला आहे. परवा मागे असाच कॅमेरा असं समोर लावून मी रेकॉर्ड करत होतो आणि सीन असं झालं की थोडीशी खड्ड्यामध्ये आपटली माझी गाडी आणि जो कॅमेरा असा फिट केला होता ना, असा गोल फिरला डायरेक्ट. आणि मी इतकं घाबरलो ना, म्हटलं कॅमेरा पडतो की काय, पण पडला नाही कॅमेरा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यापासून जरा मी तो
व्यवस्थित टाईट करतो, त्यापासून जरा काळजी घ्यायला लागलो आहे. मला वाटतं मी त्यावेळेला व्यवस्थित टाईट नव्हता केला, त्याच्यामुळे फिरला. कारण याआधीसुद्धा मी शूट केलं आहे, पण असं कधी झालं नव्हतं माझ्याबरोबर. कारण तो इतकाही मोठा खड्डा नव्हता, एकदम नॉर्मल असा छोटासा खड्डा होता, त्याच्यामध्ये आपटली होती गाडी. ओके, पेट्रोल इथे चेक करावं लागतंय, कारण पुढे पेट्रोल पंप आहे. आहे तितकं जाऊन मी एक दिवस म्हणजे आजच्या दिवसापुरतं पुरेल, पण रिस्क नाही घेत, जाऊन टाकतो पेट्रोल. वेळ पण आहे माझ्याकडे थोडाफार, आणि ह्या पेट्रोल पंपला इतकीही लाईन नसते, खूप रेअर कधीतरी गर्दी असते, नाहीतर खाली असतो सकाळ सकाळ पेट्रोल पंप. आज बघूया काय. अरे बापरे, इतकी गर्दी नाही आहे, थोडीफार आहे. पॉवरसाठी एकच लाईन आहे, एकच बाईक उभी आहे, पॉवरच टाकतो. $112 आहे पेट्रोल पॉवर. $520 नाही नाही. ओके, चला 520चं पेट्रोल टाकलं आहे. 4.62 लिटर पेट्रोल बसलं आहे. मला वाटतं अर्धीसुद्धा टाकी नसेल झाली. ठीक आहे, कारण 2 दिवसानंतर रविवार येतो, त्याच्यामुळे मी आता टँकी जास्त पूर्ण फुल नाही गेला. रविवारी कदाचित संध्याकाळी एकदा टाकी फुल करून घेतो, म्हणजे तो आठवडा माझा पूर्ण जाईल. आता टाकले ना पेट्रोल, मला वाटतं पुढच्या शुक्रवार शनिवारपर्यंत व्यवस्थित चालेल. शुक्रवारपर्यंत चालेल, म्हणजे 7-8 दिवस चालतं मला, कारण आपली गाडी जी आहे मस्त मायलेज देते.